मालेगावच्या महात्मा गांधी विद्या मंदिराची 432 कोटींची 21 हेक्टर जमीन शासन जमा झाली आहे। शैक्षणिक संस्थांना दिलेली शासन जमीन परत घेण्याची राज्यातील ही पहिलीच कारवाई। प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संस्था चालक उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची चर्चा आहे। पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचं काम रखडलंय। सभागृहाचं काम 2017 पासून अपूर्ण आहे। निधी अभावी काम रखडल्याची माहिती आहे। धाराशिवच्या लाखी गावाला पुराचा फटका बसलाय। पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, तर शाळेचे रेकॉर्डही भिजले। पावसामुळे मूर्तिजापूर तालुक्यातील पिकांचं नुकसान झालंय। प्रशासनाविरोधात नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक झाले। अर्धनग्न होत जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मनमाड परिसरात पावसानं हजेरी लावली आहे। पावसामुळे मका बाजरी पिकांचं अतोनात नुकसान झाले। पैठणचा शेतकरी केबीसीमध्ये लखपती झालाय। कैलास कुटेवाडेने केबीसीमध्ये 50 लाख रुपये जिंकलेत। युट्यूब व्हिडिओ पाहून कैलास कुटेवाडेने ज्ञान वाढवले। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर 42 किलो तलवार घेऊन वेगवेगळ्या कसरती करण्याच्या स्पर्धा पार पडली। या स्पर्धेत अनेक भक्तांनी सहभाग घेतला। एका हाताने ही तलवार तोलून अनेक वेळ धरली जाते, याबरोबरच दातात धरून ही तलवार तोलली जाते। अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरती या स्पर्धेत केल्या जातात। चंद्रपूरमध्ये पावसानं हजेरी लावली। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसानं घात केला। जिल्ह्यातील 51 गावांमध्ये 470 हेक्टर शेतजमिनीचं नुकसान झालंय। यात 876 शेतकरी बाधित झाल्याचं स्पष्ट झालंय। भारतीय सैन्यात 17 वर्ष सेवा बजावत सेवानिवृत्त झालेले जवान संदीप आहेर यांचं मनमाडमधील माधवनगर भागात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। परिसरातील नागरिकांनी सेवापूर्तीनिमित्त संदीप आहेर यांना शाल श्रीफळ देऊन जोरदार स्वागत केलं। बुलढाणा उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची संख्या लाक्षणिकरित्या वाढली आहे। त्यामुळे रुग्णालयात उपलब्ध असलेले बेड पूर्ण क्षमतेने भरलेत। वाढत असलेल्या साथीच्या रोगांवर नगरपालिका प्रशासन असेल किंवा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत असेल यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्या अशी मागणी केली। वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील दारोडा गावातील 2 युवकांचा वणा नदीत बुडून मृत्यू झालाय, तर एकाला वेळेत वाचवण्यात यश आले। हर्षल नथुजी चाफले, विशाल मनोहर पोहणे असं मृतकांची नाव आहेत। अमरावतीतील जेल भरो आंदोलनाला यश आले। महसूल प्रशासनानं आंदोलकांना लेखी पत्र लिहत लाभार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा करण्याचं आश्वासन दिलंय। छत्रपती संभाजीनगरमधील सिसारखेडा इथं ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं। सिसारखेडा ते पळशी रस्त्यावर पूल उभारण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। वर्ध्यात मुस्लिम युवकानं हिंदू धर्माबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं बजाज चौकात दुर्गादेवी मंडळानं चक्काजाम आंदोलन केले। पोलिसांकडून युवकाला अटक करण्यात आली आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। अमरावतीत युवा लॉयन्स सामाजिक संघटना आक्रमक झाली। अतिवृष्टी जाहीर करून 50 हजारांची मदत आणि सरसकट कर्जमाफी करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं। बीड पोलिसांनी 6.5 लाखांची पूरग्रस्तांना मदत केली आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून 50 हजारांची मदत करण्यात आली। बीडमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। मालेगावमध्ये मुलानं जन्मदात्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे। घरगुती वादातून हत्या केली असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू।